पेपरफुटीमुळे गोंधळ सुरू आहे, यात निश्चितच षडयंत्र आहे असं सदाभाऊ खोत यांचं वक्तव्य आहे। दोषींना पकडलं गेलेलं आहे, वेगवेगळ्या पद्धतीनं चौकशी सुरू आहे। धर्मेंद्र प्रधान यांचा संबंध नाही असं खोत म्हणतायत। शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा सरकारनं मुळीच घेऊ नये। केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि शिक्षणात धर्मेंद्र असं या ठिकाणी सदाभाऊ खोत म्हणतायत। आघाडी मवियाकडून दहशतवादासारखी परिस्थिती निर्माण करण्यात येते। सरकारनं दहशतवाद्यांना लोकशाही मार्गाने उत्तर द्यावं असं खोत यांचं म्हणणं आहे। सरकार पारदर्शकप्रमाणे चौकशी करत असताना देशाच्या पंतप्रधानाचा आणि शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेत आहे। मला वाटतं धर्मेंद्र प्रधान यांचा याशी कुठेही दुरान्वयाचा संबंध नाही। त्या खात्याअंतर्गत जे प्रकरण झालं ते प्रकरण त्यांनी लावून धरलं, चौकशीचे आदेश दिले, परंतु इंडी आघाडीला, महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीला एनकेन प्रकारे केंद्रातलं आणि राज्यातलं जे सरकार आहे यांच्या विरोधामध्ये अफवा पसरणे। सदाभाऊ काय बोलले हे मला माहिती नाही। माझं मत असं आहे की मी पुन्हा सांगतो, आंदोलन करणारे काही लोक हे चांगल्या भावनेने करणारे असू शकतात, मला त्यांच्याबद्दल म्हणायचं नाही, पण हेही तेवढंच खरं आहे की त्याच्यामध्ये काही लोक आपला अजेंडा घेऊन शिरलेले आहेत हे मात्र स्पष्ट दिसत आहे। त्यातल्या अनेक लोकांना नीट काय हे देखील माहिती नाही, परीक्षा कधी झाली हे देखील माहिती नाही, ते आपापला अजेंडा त्या ठिकाणी सांगून राहिलेले आहेत। सगळ्या विषयी बोलण्याकरता स्वतः सदाभाऊ खोत आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सदाभाऊ, तुम्ही म्हणताय की काल जे झालं, जी काही भूमिका घेण्यात आली आंदोलकांकडून, ती दहशतवादासारखी भूमिका होती। असं आहे की देशामध्ये न्यूज पेपरच्या मध्ये फुटले गेले, गडबड झाली, त्या अनुषंगाने मागणी पाहिजे होती, लोकशाही मार्गाच्या पद्धतीनं मागणी पाहिजे होती। ठीक आहे, मोर्चे काढा, थोडं सरकार निवेदन घ्यायला आलं असतं, परंतु त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं जो हुल्लडबाजी झाली, ज्या पद्धतीने देशातले पक्ष या आंदोलनाला इंडिया आघाडी पाठिंबा देत आहे, वक्तव्य करत आहे, ते बघितलं तर असं लक्षात येतं की या अनुषंगानं आम्ही म्हणू तेच खरं। लोकशाहीमध्ये असं असत नाही, ज्या त्या प्रक्रियामध्ये जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई होईल, पण निर्दोष माणसालाही सजा झालीच पाहिजे। अरे ती लोकनियुक्त असतात लोकप्रतिनिधी, तो त्या मतदारसंघातनं 20 लाख लोकांनी त्या माणसाला धर्मेंद्र प्रधान यांना निवडून दिलेला आहे। आणि म्हणून मला वाटतं की आंदोलन तुम्ही करा, परंतु आंदोलन करत असताना हे आंदोलन नीटच्या संबंधामध्ये किती आहे आणि राजकीय किती आहे याचा अभ्यास झाला पाहिजे। जी नीटची परीक्षा रद्द झाली, नव्यानं घेतली, मुलांना परीक्षा दिली, मुलं पास झाली, ते नव्या ऍडमिशनला लागले आणि हे फक्त राजीनाम्याच्या मागे लागले, सरकारच्या मागे लागले। आणि म्हणून मला वाटतं की परीक्षा दिलेले मुलं किती आलेले आहेत, तिथं पास झालेली मुलं किती आलेली आहेत, आणि नीटच्या मुलाचा आणि या आंदोलनाचा काही संबंध नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।